हाय हॅलो, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुमचं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि संध्याकाळी छान अशी दिवाबत्ती करून घेतली. धूप दीप दाखवल्यावर खूप छान वाटतं आणि अगरबत्ती तुळशीला लावल्यामुळे अजून घर मन प्रसन्न होतं. तर ही संध्याकाळची लक्ष्मी यायची वेळ असते आणि त्याचबरोबर 6:30 ते पावणे 8पर्यंत लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपण दिवाबत्ती करत असतो. देवाची गाणी लावली होती आणि एकीकडे छान असं घर मन प्रसन्न वाटत होतं ना, खूप छान वाटत होती देवाची गाणी ऐकायला. आणि त्याचबरोबर गाणी ऐकत ऐकत मी घरातली कामंसुद्धा करत होती. तर खूप साऱ्या त्यांनी भाज्या आणल्या होत्या. त्या भाज्या स्वच्छ साफ करून निवडून या कंटेनरमध्ये मी भरून ठेवत होती. तर त्यात टोमॅटो, घेवडा, पावटा, मेथी, पालक, परत लिंबू वगैरे सगळं काय आणलं होतं आणि त्या सगळ्या भाज्या मी साफ करून ठेवल्या. तेवढ्यात त्यांनी आल्यावर संध्याकाळी भेळ येताना घेऊन आले होते आणि आम्हाला जरा चटपटीत असं खाण्याची आपल्या सगळ्यांनाच म्हणा चटपटीत खाण्याची इच्छा होतच असते. आपल्याला 5:30, 6पर्यंत मस्त लागतच असते. मग काहीतरी पाणीपुरी, भेळ हे तर याची आठवण येत असते. तर मग तसंच त्यांनी भेळ आणली होती. तर आम्ही मस्त अशी भेळ खात बसलो. चहा केला गरमागरम आणि त्यानंतर आम्ही जरा थोड्याशा गप्पा मारल्या. टी व्ही बघत बघत मस्त अशी भेळीची मजा घेतली. त्याच्यानंतर त्यांनी ना येताना देवाचे असे कापूर वगैरे अगरबत्त्या आणल्या होत्या. मी तुम्हाला दाखवेनच. पण मी अशी साफ करत होती तर म्हटलं चला देवाचं काय काय साहित्य आहे ते सगळं छान व्यवस्थित स्वच्छ करून ठेवत होते, कारण नवरात्रीचे घट बसणार होते. तर मग हे बघा माझ्याकडे मुखवटे आहेत ना, खूप वेगवेगळे मुखवटे आहेत आणि ते आपण घट स्थापना करताना सुद्धा देवीच्या जेव्हा नारळ ठेवतो ना तेव्हा हे देवीचे मुखवटे लावले ना तर खूप सुंदर आपली देवी आई दिसते. तर असे वस्त्रसुद्धा आहेत आणि मग ते काढले. सगळं देवाचं जे काय होतं ते सामान व्यवस्थित ठेवून दिलं आणि जे पाहिजे होतं ते काढलं. देवाचे हार वगैरे सगळं तोरण वगैरे स्वच्छ धुवून घेतलं आणि साफसफाई तर आपल्याला नवरात्रीचे घट बसणार तर करायचे होते. आणि त्याचबरोबर हे बघा वेगवेगळ्या फ्लेवरचे आर्याच्या पप्पांनी छान अगरबत्ती, सुगंधित अगरबत्ती आणले होते आणि डिस्काउंटमध्ये भेटले. रिलायन्समधून आणले होते. हारसुद्धा आणले होते. ते सगळं काही व्यवस्थित मी पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि नंतर जेवण करायला लागले. तर छान अशी स्पायसी भाजी पनीर टिक्काची केली होती आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यावर आम्ही जेवलो. आणि तर नवरात्रीचे घट बसणार होते म्हणून मी थोडं थोडं सगळं घरातलं साफ केलं. तर नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.